जर तुम्ही इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचे विद्यार्थी असाल आणि DRDOच्या रिक्रुटमेंटची तयारी करत असाल, अभ्यास करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आजच्या सेशनमध्ये DRDOची जी टायर 2 आहे इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक टेस्ट लॉन्च केली आहे, त्याचं इंट्रोडक्शन आहे. आपण कधीही कोणतं लॉन्च केलं की आपण पहिले त्याचं इंट्रोडक्शन देत असतो आणि याच्यामध्ये एक टेस्ट तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार, फुल लेंथ टेस्ट. ती पण तुम्ही अटेंड करून बघू शकता. ठीक आहे, ती DRDOची टेस्ट आहे ज्यासाठी इलेक्ट्रिशियनची पोस्ट आहे. त्या पोस्टमध्ये टेक्निशियन ए मध्ये इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचे विद्यार्थी इलिजिबल होते. त्याच्यासाठी टायर 2 ची टेस्ट सिरीज आहे, फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे. याच्यामध्ये नेमकं तुम्हाला काय काय मिळणार ते सर्व मी आजच्या सेशनमध्ये सांगतो. सर्वप्रथम की नेमका एक्झाम पॅटर्न काय असतो. ठीक आहे, एक्झाम पॅटर्न काय असतो. जर टायर 2 बघितली, ठीक आहे, टायर 1 नॉन टेक असतं आणि टायर 2 मध्ये आपल्या टेक्निकल एक्झाम असतं. तर याच्यामध्ये ट्रेड टेस्ट असतात, ट्रेडशी रिलेटेड. तर आपला ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन, तर त्याच ट्रेडच्या संबंधित जी आपण टेस्ट तयार केली आहे, एकदम जो पॅटर्न दिलेला आहे सेम DRDOच्या पॅटर्नवर आधारित आपण टेस्ट तयार केलेली आहे. तर आता याच्यामध्ये काय विचारलं जाईल, टेस्ट स्पेसिफाईड टू सब्जेक्ट पोस्ट कोड, म्हणजे ज्या पोस्टचा तुमचा पेपर असणार त्या पोस्टच्या त्याच पेपरचे त्याच सिलेबसच्या आधारित तुमचे प्रश्न असणार. तर आजची टेस्ट आपली इलेक्ट्रिशियन पोस्टची आहे, म्हणजेच इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचा सिलेबस या एक्झाममध्ये असणार आहे. मग याच्यामध्ये प्रश्न किती असणार, टोटल तुम्हाला 120 प्रश्न दिसणार 120 मार्क्ससाठी आणि तुम्हाला वेळ दिलेला असणार 90 मिनिटे. किती दिलेला असणार, 90 मिनिटे. तर तुम्हाला 120 प्रश्न 120 मार्क आणि 90 मिनिटामध्ये तुम्हाला ते अटेम्प्ट करायचे आहे. आणि पेपरची ऑफिशियली पेपर लँग्वेज असणार आहे इंग्लिश प्लस हिंदी. आपली टेस्ट सिरीज पण इंग्लिश प्लस हिंदीमध्येच आहे. ठीक आहे, म्हणजे जसे फायनल पेपर असणार त्याच भाषेमध्ये आहे. आणि जर तुम्ही टेस्ट देत असताना जर तुमचं प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल तर तुम्हाला 1 मार्क्स दिला जाईल, कारण एक प्रश्न एका मार्क्स आहे. आणि जर तो चुकला तर तुम्हाला त्याच्यामध्ये 0.25 मार्क्स तुमचे डिडक्ट होणार, म्हणजेच कमी होणार, म्हणजे -1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे, तर हे लक्षात घ्यायचं आहे. हे टेस्टचं स्वरूप आहे की फुल लेंथ टेस्ट कशा पद्धतीने असणार, ऑफिशियल जशी दिली आहे तशीच आपण काय केलेलं आहे, टेस्टला तयार केलं. मग याच्यामध्ये काय काय मिळणार, युनिट वाईज तुम्हाला 30 टेस्ट मिळणार, ज्याच्या अनलिमिटेड अटेम्प्ट असणार. म्हणजे 30 चॅप्टरच्या तुम्हाला जवळपास 30 टेस्ट मिळणार. त्याच्यामध्ये कुठे 15 प्रश्न, कुठे 10 प्रश्न, जसे ॲडजस्ट झाले तसे बरोबर त्याच्यामध्ये टाकलेले आहे. 30 त्या टेस्ट झाल्या युनिट वाईज टेस्ट, म्हणजे चॅप्टर वाईज टेस्ट आहे. अनलिमिटेड तुम्ही कितीदा पण त्या देऊ शकता. त्याच्यानंतर आहे फुल लेंथ टेस्ट. तर फुल लेंथ टेस्ट तुम्हाला 10 मिळणार. 10 मध्ये पण एक फ्रीमध्ये असणार, पहिली टेस्ट फ्रीमध्ये असणार. तुम्ही बघायची असेल तर तुम्ही टेस्ट देऊन बघू शकता किंवा आपला अभ्यास किती झाला आहे तोही तुम्ही पडताळू शकता. त्या फुल लेंथ टेस्टमध्ये तुम्हाला 2 अटेम्प्ट मिळणार. पहिली अटेम्प्ट तुम्हाला प्रॅक्टिससाठी की नेमकं आपलं किती चुकलं काय चुकलं, आणि दुसरी अटेम्प्ट तुम्ही त्याच्यामध्ये फायनल अटेम्प्ट देऊ शकता. अशा 2 अटेम्प्ट असणार याच्यामध्ये. आणि जर याच्यामध्ये पूर्ण टेस्ट सिरीजचा जर विचार केला तर याच्यामध्ये युनिक 1615 प्रश्न येणार कमीत कमी. प्लस मी प्लस दिला आहे, सर्वच प्लसमध्ये. याच्यापेक्षा अधिक असणार पण याच्यापेक्षा कमी नाही, म्हणजे कमीत कमी तुमच्या डोळ्यासमोरून 1615 प्रश्न जाणार, 1615 प्रश्न जाणार. ठीक आहे, ते टॉप MCQ सोबतच टेस्ट झाली की टेस्टच्या नंतर त्या प्रश्नाचं तुम्हाला एक्सप्लेनेशन सोल्युशन दिलेलं असणार. एक्सप्लेनेशन सोल्युशन दिलेलं असेल, न्यूमेरिकल असेल तर सोडवलेलं असेल, आणि थेरॉटिकल असेल तर त्या प्रश्नाशी रिलेटेड ॲडिशनल 2-3 पॉईंट जे परीक्षेकरता इम्पॉर्टंट आहे ते त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेले असेल किंवा त्याच्यामध्ये दिलेले असेल. आता हे टेस्ट तुम्हाला कुठे देता येईल, एक तुम्ही मोबाईलमध्ये पण देऊ शकता, टॅबमध्ये पण देऊ शकता. मोबाईलमध्ये द्यायचं असेल तर CST लॉन्चपॅड ॲप डाउनलोड करायची, तिथनं मोबाईलमध्ये देऊ शकता. आणि जर तुमच्याकडे कम्प्युटर, लॅपटॉप असेल, PC असेल, त्यावरती जर तुम्हाला द्यायची असेल तर आपली वेबसाईट आहे web.cstlaunchpad.in. याच्यावरती तुम्ही काय करू शकता, लॉग इन करून कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरती पण टेस्टला अटेम्प्ट करू शकता. तर मग या टेस्टला व्हॅलिडिटी किती असणार, टेस्टची व्हॅलिडिटी असणार 6 महिने. टेस्टची व्हॅलिडिटी असणार 6 महिने, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही जॉईन केलं त्या दिवशीपासून 6 महिने तुमच्या अकाउंटवरती ते अवेलेबल असणार. याची फीज किती आहे तर 499 फीज आहे. जर याला 60% ऑफ करून ती 199ला केलेली आहे, म्हणजेच 199 रुपयाला ती टेस्ट. आणि याच्यामध्ये पण 10% ऑफ असतं. जर तुम्ही ओपन माइंड गुरुजीचं कुपन कोड जर अप्लाय केलं तर याच्यामध्ये पण 10% पुन्हा काय होते, मायनस होते. या फीमध्ये तुम्हाला कुठेच इतक्या साऱ्या टेस्ट अवेलेबल मिळणार नाही, तेही या पद्धतीच्या. तर या काय, ही फीज असते नॉन रिफंडेबल, म्हणजे जॉईन करायच्या पहिले सर्व काय करायचं, विचार करून घ्यायचा. आणि जे विद्यार्थी नेहमीच आपली पद्धत आहे की आपल्या ॲपवरती जर टेस्ट लॉन्च केली टेक्निकलची असली तर आपल्या टेक्निकल कोर्समध्ये ती काय असते, फ्रीमध्ये असते. आता जर तुम्ही विद्युत ब्रह्मास्त्र
या बॅचमध्ये असाल, फुल जो आपला इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचा मास्टर कोर्स आहे या थेरीच्या बॅचमध्ये असाल, तर तुम्हाला ही टेस्ट काय असणार, फ्रीमध्ये असणार. ही टेस्ट काय असणार, फ्रीमध्ये. म्हणजे तुम्हाला या कोर्समधल्या विद्यार्थ्यांना टेस्ट घ्यायची गरज नाही, तुम्हाला ऑलरेडी मी अवेलेबल करून दिलेलं आहे. तर असं असतं आमचं मार्गदर्शन असतं. यश तुम्हाला घ्यायचं असतं किंवा हासिल करायचं असतं. हे होतं इंट्रोडक्शन DRDOच्या आपल्या टेस्टचं टायर 2, तेही इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे. काही अडचण आली तुम्ही इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती संपर्क साधू शकता. धन्यवाद.